आणि आता अशोक खरात प्रकरण, या प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे। 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचाही आरोप आहे। नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी होतीये। खरातच्या मालमत्तांवरही आता टाच येण्याची शक्यता आहे। तर अशोक खरातची वरात जनतेच्या दारात काढा असं वक्तव्य तृप्ती देसाईंनी केलंय। भक्तांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम खरातनं केलं। भक्ताच्या घरी बनावट इन्कम टॅक्सचे अधिकारी पाठवून लुटण्यात आलं असंही तृप्ती देसाई म्हणाले। आपल्याच भक्ताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम अशोक खरातनं केलेलं आहे। आणि असा जो काही अशोक खरात आहे हा बंधू तर आहे, विकृत आहेच, परंतु याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती की हा पोलीस कस्टडीत आहे तोपर्यंत त्याची जी आहे ती धिंड आता जी आहे ती भर चौकात जनतेच्या समोर काढली पाहिजे। खरातची वरात जी आहे ती आता जनतेच्या दारात अशा पद्धतीने जे आहे ते त्याला चौकात फिरवा, म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य, अशा पद्धतीचे गुन्हे, अशा पद्धतीची फसवणूक करायची कुठल्याही माणसाची यापुढे महाराष्ट्रात हिंमत होणार नाही। मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी लढा दिला असे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिलेली आहे। सुप्रिया सुळेंकडून महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आलं। सरकारने महिला अत्याचार, मुलींचं शिक्षण यासाठी काम करावं अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत। राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक परिवर्तनाचा पुढाकार महाराष्ट्र सरकार मध्ये घ्यावा। गाववाडी वस्तीवर जाऊन हुंडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, अनेक ठिकाणी आपण बघतोय महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो डेटा असरच्या रिपोर्टमधून येतोय तोही अनेक ठिकाणी फार समाधानकारी असं नाही। त्यामुळे ह्याच्यात जातीने लक्ष घालून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी सगळ्यांनीच म्हणून काम केलं पाहिजे। तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील फुलेवाड्याला भेट दिलेली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी अतिशय नियमितपणे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीला वाड्यात येणं, इथल्या दोन्ही पुतळ्यांना, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा यांना हार घालून वंदन करणं, त्यांच्या ह्या वास्तूमध्ये बराच वेळ राहणं, असं गेले अनेक वर्ष करतो। यावर्षीचा संदर्भ असा आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्मदिवसाला 200 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने पण वर्षभर खूप कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यामुळे आजच्या महात्मा ज्योतिबा फुले जयंतीला 200 वर्ष जन्मदिवसाला पूर्ण झाल्यामुळे विशेष महत्त्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।